कदीम जालना पोलिसांची धडक कारवाई। रेल्वे स्टेशन रोडवर चाकू घेऊन फिरणारा इसम पोलिसांच्या ताब्यात। आज दिनांक 24 रोजी मंगळवारी दुपारी 3 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी कदीम जालना पोलीस ठाण्यानं धडक कारवाई करत संशयास्पदरित्या चाकू घेऊन फिरणाऱ्या एका इसमाला ताब्यात घेतलंय। दिनांक 23 मार्च 2026 रोजी रात्री सुमारे 11:30 वाजेच्या सुमारास वरिष्ठांच्या आदेशानुसार परिसरातील आस्थापना बंद करण्याची मोहीम सुरू असताना मिलेनियम प्लाझा रेल्वे स्टेशन रोड जुना जालना इथे एक व्यक्ती संशयास्पद हालचाली करताना पोलिसांच्या निदर्शनास आली। पोलिसांनी तात्काळ त्याला थांबून चौकशी केली असता सुरुवातीला त्यानं उडवाउडवीची उत्तरं दिली, मात्र अधिक विश्वासात घेऊन विचारपूस केल्यानंतर त्याची ओळख सुन्मती रामराव गुजर, वय वर्ष 44, व्यवसाय सिमेंट व्यापारी, राहणार खडकपुरा कबाडी मोहल्ला, हल्ली मुक्काम पोस्ट मुळेनगर जालना अशी पटली। यानंतर पोलिसांनी त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला लपवून ठेवलेला एक धारदार चाकू आढळून आला। चाकूबाबत विचारणा केली असता संबंधित इसम समाधानकारक उत्तर देऊ शकला नाही। या प्रकरणी कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 130/2026 अंतर्गत शस्त्र अधिनियम कलम 425 तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 124 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या कारवाईमुळे शहरात बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस प्रशासन सतर्क असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालंय। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली कदीम जालना पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाळे, पोलीस उपनिरीक्षक मोरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल सदा राठोड, पोलीस हेड कॉन्स्टेबल पठाण, पोलीस हेड कॉन्स्टेबल पुरी, चालक सहाय्यक फौजदार खरात, चालक पोलीस हेड कॉन्स्टेबल उगले, पोलीस कॉन्स्टेबल मतीन शेख, पोलीस कॉन्स्टेबल साळवे, पोलीस कॉन्स्टेबल राठोड, पोलीस कॉन्स्टेबल शहा, पोलीस कॉन्स्टेबल खान, पोलीस कॉन्स्टेबल अन्सारी अशांनी केली असून सदर प्रकरणाचा पुढील तपास कदीम जालना पोलीस ठाण्याकडून सुरू आहे।